സർവേഷാം സാദര വന്ദനാനി. കേരളത്തിൽ സംസ്കൃത അധ്യാപകർ മുൻകൈയെടുത്ത് നടത്തുന്ന സംസ്കൃത ഭാഷയിലുള്ള ഓൺലൈൻ ദിനപത്രമാണ് സമ്പ്രതി വാർത്ത. സെപ്റ്റംബർ 16 ഒരു വർഷം പൂർത്തിയാക്കുന്ന ഈ ദിനപത്രം ഈ കാലയളവിനുള്ളിൽ അഭിമാനകരമായ നേട്ടങ്ങളാണ് കൈവരിച്ചിരിക്കുന്നത്. ഇതിൽ എടുത്തു പറയേണ്ടത് കഴിഞ്ഞ ജൂൺ 1 ആരംഭിച്ച UP സ്കൂളുകളിലെ സംസ്കൃത വിദ്യാർത്ഥികളുടെ സംസ്കൃത വാർത്താവതരണമാണ്. ലോകത്തിൽ ഒരുപക്ഷെ ആദ്യത്തെ സംരംഭമായിരിക്കാം കുട്ടികൾ ഓൺലൈനിൽ വാർത്ത വായിക്കുന്നു എന്നത്. ഇപ്പോൾ ഇതാ 2ാം ഘട്ടം എന്ന നിലയിൽ സംസ്കൃതം പഠിക്കുന്ന LP ക്ലാസ്സുകളിലെ കുട്ടികളുടെ സംസ്കൃത വാർത്താവതരണം ആരംഭിക്കുന്നു. സംസ്കൃത ദിനത്തോടനുബന്ധിച്ച് ആരംഭിക്കുന്ന ഈ വാർത്താവതരണത്തിലേക്ക് എല്ലാവരെയും സ്വാഗതം ചെയ്യുന്നതിന് വിദ്യാഭ്യാസ മന്ത്രി എന്ന നിലയിൽ എനിക്ക് ഏറെ അഭിമാനമുണ്ട്. ഇതിൻ്റെ അണിയറ പ്രവർത്തകരായ അധ്യാപകരെയും SSAയുടെ ചുമതലപ്പെട്ടവരെയും ഞാൻ അഭിനന്ദിക്കട്ടെ. ഒപ്പം തന്നെ വാർത്താ അവതാരകരായ എല്ലാ കൊച്ചു മക്കളെയും അഭിനന്ദിക്കുവാൻ കൂടി ഈ സംസ്കൃത ദിനം ഉപയോഗപ്പെടുത്തട്ടെ. സ്വാഗതം. സമ്പ്രതി വാർത്താം. स्वागतं सम्प्रति वार्ताम्. अहमस्मि श्रुति श्रीजित्. प्रधानवार्ताः. केरलीयेभ्यः न्यायाधिपस्य मार्कण्डेय कड्जुमहोदयस्य प्रशंसावचनानि. संस्कृतभाषायां ह्रस्वचलनचित्रस्पर्धा. BSNL संस्थायाः रविवासराणां निःशुल्कसेवनम् आगस्ट् मासस्य 15 आरब्धम्. ग्रामान्तरं प्रति 80,000 लोकयानानि. आमसोन् अन्तर्जाल व्यापार संघात् गोमयः अभिलप्स्यते. वार्ताः विशदीकृत्य. केरलीयेभ्यः न्यायाधिपस्य मार्कण्डेय कड्जुमहोदयस्य प्रशंसावचनानि. केरलीयाः एव आदर्शशालिनः भारतीयाः इति फेस्बुक् माध्यमद्वारा महोदयेन लिखितम्. सर्वानपि अङ्गीकर्तुं योग्यं मनः केरलानामेव वर्तन्ते इति सः सूचयति. विविध राष्ट्रेभ्यः आगतैः जनैः सम्पूर्णे भारते सर्वानपि एका मनसा स्वागतम् आशंसयन् भावकः. केरलीयानमेव वर्तते. द्राविडाः, आर्याः, आङ्ग्लाः, इस्लामधर्मानुयायिनः, क्रैस्तवाः चेति बहूनां वैदेशिकानाम् आगमनं भारतस्य अन्यान् प्रदेशान् अपेक्ष्य केरलान् प्रत्येव आसीत् इति सः स्वलेखने सूचयति. के उत्तमाः भारतीयाः इति फेस्बुक् मध्ये स्वयमेव प्रश्नमवधार्य लेखनं कुर्वन् आसीत् कड्जुमहोदयः. संस्कृतभाषायां ह्रस्वचलनचित्रस्पर्धा. कारणे श्री शङ्कराचार्य संस्कृत विश्वविद्यालयेन इयं स्पर्धा आयोजयिष्यते. तरुणानां समूहेषु संस्कृतभाषायाः प्रचारणं नूतनतया भवतु इति विचारेण एव लघुचलनचित्रस्पर्धायाः आयोजनम् इति अधिकारिणः वदन्ति. शॉर्ट फिल्म स्पर्धायां ये भागं स्वीकर्तुम् इच्छन्ति ते अस्मिन् मासस्य 25 दिनाङ्कात् पूर्वं सविवरणं ह्रस्वचित्राणि प्रेषणीयानि इति कार्यक्रमस्य संयोजकः व्याकरणविभागस्य अध्यक्षः डॉक्टर M. मणिमोहनः अवदत्. 30 दिनाङ्के विजयिभ्यः सम्मानं वितरिष्यते. BSNL संस्थायाः रविवासराणां निःशुल्कसेवनम् आगस्ट् मासस्य 15 आरब्धम्. रविवासरेषु BSNL स्थावर दूरवाणीतः सर्वान् सेवनदातॄन् प्रति उपयोगाय शुल्कव्यवस्था नास्ति. अपि च BSNL संस्थाया दीयमानं रात्रिकाल निःशुल्कसेवनम् अनुवर्तिष्यते इति अधिकृतैः सूचितम्. ग्रामान्तरं प्रति 80,000 लोकयानानि. 25,000 ग्रामान् परस्परं बन्धितुं प्रतिशतं 6 केन्द्रविहितेन लोकयानानि आगमिष्यति. ग्राममार्गेण लोकयान चालनमेव पद्धत्याः लक्ष्यम्. गतागतमन्त्रालयः ग्रामविकसनमन्त्रालयेन सह सम्मिल्य चालयमानायाः योजनायाः रूपरेखा आविष्कृता. अस्याः पद्धत्याः नाम प्रधानमन्त्री ग्रामीण परिवहन योजना इति भवति. आमसोन् अन्तर्जाल व्यापार संघात् गोमयः अभिलप्स्यते. ई-कॉमर्स मण्डलस्य प्रमुखेन
आमसोन् व्यापारसङ्घेन गोमयव्यापाराय पर्यालोच्यते। गोमयस्य प्राधान्यम् अङ्गीकृता द्वित्राः ई-कामर्स् सङ्घाः गोमयव्यापारम् आरब्धवन्तः आसन्। एतेषां मध्ये आमसोन् सङ्घस्य प्रवेशः अन्तर्जालव्यापारमण्डले गोमयव्यापारे नूतनं परिवर्तनं भविष्यति। मण्डले अस्मिन् धेनोः लभ्यमानानाम् उत्पन्नानामेव विपणनं कुर्वतः सङ्घस्यैव प्रामुख्यं वर्तते। भवतु गोमयव्यापारः, किन्तु अस्माकं शाकादीनि विषलिप्तानि खलु? विषलिप्तभोजनेन अस्माकं जीवनं दुष्करं भविष्यति। अतः अस्माकं गृहाङ्गणे जैव उर्वरकाणि, जैव कीटनाशिन्यः च उपयुज्य शाकादीनि रोपणीयानि इत्युक्त्वा अद्यतनयोः वार्ता प्रसारणम् अत्र सम्पूर्णतामेति। शुभं भूयात्।